तर मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या 2 ऑगस्टच्या भागाची सुरुवात होते पूर्णाईपासून, जिथे पूर्णाई घरच्यांना सांगते की आपल्या घरच्या देवापुढे दिवा लावायचा मान आपल्या मोठ्या सुनेचा आहे आणि तसंही तिच्यामुळेच आपल्या घरातली इडापिडा दूर गेली आहे, म्हणून ती सायलीला देवापुढे दिवा लावायला सांगते. मग सायली ज्यावेळेस देवापुढे दिवा लावत असते ती मनोभावे प्रार्थना करते आणि त्यावेळेस तिच्या डोळ्यातनं पाणी येतं. मग प्रताप तिला येऊन सावरतो आणि म्हणतो की डोळ्यात पाणी यायला नकोय, कारण देवापुढे दिवा लावताना अगदी प्रसन्न आणि हसरं वातावरण पाहिजे. आणि तू आज जे केलंस ना ते खूपच छान केलं. तुझ्या नवऱ्याने तू एवढे कष्ट घेतलेस आणि तुम्ही आज केस जिंकलात, तुमच्यासाठी आनंदाचा दिवस आहे. मात्र सायली म्हणते, आम्हाला जे घडलं ते अपेक्षित होतं बाबा, पण तुमच्यासाठी हे खूपच अनपेक्षित होतं. मग प्रताप म्हणतो, आमच्यासाठी खरंच खूप अनपेक्षित होतं, कारण आम्ही एवढा आंधळा विश्वास त्या प्रियावर ठेवला होता. आणि पुढच्या क्षणी मग सायली सगळ्यांसाठी कॉफी घेऊन येते आणि सगळे कॉफी घ्यायला नकार देतात, कारण की प्रियामुळे त्यांच्या मनावर एवढा मोठा आघात झाला असतो त्यांना क्षणभर. आणि आत्ता पण हा विश्वास बसत नसतो की आपल्या समोर जी मुलगी होती ती असं काही वागू शकते किंवा असं काही करू शकते. मग सगळेजण म्हणतात आम्हाला काही प्यायचं पण नाही खायचं पण नाही. मग सगळेजण आपापल्या रूममध्ये निघून जातात. मात्र सायली खूपच अपसेट होते आणि ती अर्जुनला म्हणते की मला ना प्रियाचा इतका राग यायला लागलाय की प्रियाने थोडाही विचार नाही केला की आपल्या या वागण्याचा घरच्यावर काय परिणाम होईल. तिला फक्त कोर्टाने तिच्या गुन्ह्याची शिक्षा दिली, पण ती जी सगळ्यांशी भावनांशी खेळली त्याची शिक्षा तिला 7 वर्ष नाही तर मला वाटतं 14 वर्ष व्हायला होती. आणि तेवढ्याच दारावर येतो अश्विन आणि तो या दोघांचं बोलणं ऐकतो. तो फार भडकतो. तो सायलीला म्हणतो, सायली तुला काय वाटतं, तिला 12 वर्ष काय 14 वर्ष काय, मला वाटतं तिला फाशीच व्हायला पाहिजे होती. आणि तुझी इच्छा तीच असणार ना, कारण तू तिच्यावर पहिल्यापासून खार खाऊन होतीस आणि तुला तिचा फार पहिल्यापासून राग येत होता. मात्र अर्जुन तिला सावरायचा प्रयत्न करतो. तो तर वेड आहेस का, तुझ्या बायकोने आज कोर्टासमोर तिचा गुन्हा कबूल केला आहे, सगळे फुटेजेस ऑनलाईन आहेत, तू कधीही बघू शकतोस. मात्र अशी म्हणतो, असं काहीही नाही, मला त्या फुटेजवर बघायची गरज नाही, काही नाही. तिचा गुन्हा काय होता, ती फक्त खोटं बोलली एवढंच. अरे तुम्ही तर पहिल्यापासून आमच्याशी खोटं बोलतात आणि जेलमध्ये कोण गेली तर ती गेली. अजून तो सायलीला म्हणतो की सायली, तरी मला तुझ्या नवऱ्याशी लग्न करायचं होतं आणि ते तुला आवडलं नाही, तू त्या दोघांच्या मध्ये आलीस आणि त्याच्यानंतर त्याची जी काही अवस्था झाली होती ना तिला मी सावरलं. मी बघितलं की ती अपसेट झाली होती आणि त्यानंतर ती माझी बायको झाल्यानंतर माझं तिच्यावर जीवापाड प्रेम आहे, पण तुमच्यामुळे आज त्याची जी काही अवस्था झाली ना त्याला तुम्हीच गुन्हेगार आहात आणि तुम्हाला मी कधीही माफ करणार नाही. आणि तुम्ही हे लक्षात ठेवा की तिच्यासोबत मी आहे, तिचा नवरा. मात्र अर्जुन भयंकर चिडतो. तो म्हणतो, अश्विन तू तुळे कान उडून बघ, तिने काय केलंय. तिने एका गुन्हेगाराला साथ दिली होती आणि त्याची शिक्षा तिला मिळाली. मात्र अश्विन काही ऐकण्यात तयार नसतो. तो दोघांना भलं सांगून त्याच्या रूममध्ये निघून जातो. मग अश्विन रूममध्ये गेल्यानंतर सायली अर्जुनला चिडत असते. ती म्हणजे तुम्ही आत्ताच मला म्हणालात ना की आपण सगळ्या घरच्यांना थोडा वेळ द्यायला हवा, कारण एवढा प्रचंड शॉकमध्ये गेले, त्यांना त्यांच्या विश्वास बसत नाही की प्रियानेच काही केलं असेल. मग तुम्ही उगाच अर्जुन भाऊजीवर चिडलात. मात्र अर्जुनला जी चूक कळते तो शांत होतो. आणि तिकडे किल्लेदारांच्या घरी मात्र बिचारा किल्लेदार रडत पडत घरी येतो. प्रतिमा अजूनही जागर झोपलेली असते, कारण तिला कोर्टामध्ये महिपत दिसल्यापासून त्या शॉकमधून ती बाहेरच आली नसते. मात्र किल्लेदार तिचा हातात हात घेऊन धुमसून रडायला लागतो, कारण त्याला ते तन्वी घरी आल्यापासून म्हणजे पहिल्यांदा त्याची आणि त्याची भेट झाल्यापासून सगळं आठवत असतं. कोर्टात तर सगळं आठवतं. तो बिचारा अजूनही विश्वास ठेवू शकत नाही की असं काही आपल्यासोबत घडले म्हणून. मग थोड्या वेळाने तिथे सुमन आणि नागराज पण येतात. नागराज मात्र सुमन आणि किल्लेदारला म्हणतो की वहिनीसमोर कोर्टात जे काही घडलं होतं, म्हणजे कोर्टाबाहेर जे काही घडलं, तिने महिपतलं बघितलं वगैरे जे काय झालंय ते कोणीही काढू नका, कारण त्याला भीती असते की हिला जर काही आठवलं तर आपलंही प्रियासारखं काहीतरी होईल. मात्र सुमन ते हो ना, आज कोर्टात किंवा कोर्टाबाहेर जे घडलं ना ते खूपच विचित्र होतं. आणि तेवढ्याच प्रतिमेला जाग येते आणि ती जागल्यानंतर पहिला प्रश्न सगळ्यांना विचारते की कोर्टामध्ये काय घडलं, निकाल काय लागला. आणि मग सुमन तिला सांगते की निकाल हा अर्जुनच्या बाजूनच लागला. ती फार खुश होते. मात्र कोणी खुश दिसलं नसल्यामुळे ती विचारते नक्की काय झालं, एवढा छान गोष्ट तुम्ही सांगितली मला, पण तुम्ही एवढी आनंदी का नाही. मग तिला किल्लेदार सांगतो की आपल्या तन्वीला सुद्धा 7 वर्षांची शिक्षा झाली आहे. मग तिला क्षणभर विश्वास बसत नाही की काय घडलंय. मग सुमन सगळं तिला सांगते. मात्र ती अजूनही शॉकमध्ये जाते की असं काय घडलंय. मग मात्र किल्लेदार म्हणतो, मला तन्वीवर पहिल्यापासून संशय होताच की ती आपल्याशी खोटं बोलतेच आहे. आणि सायकाट्रिस्ट रिपोर्ट पण ती सांगत होते की तन्वी खोटं बोलते आणि ती अजूनही खोटं बोलणारच होती. पण माझातला बाप हे मानायला तयार नव्हता की आपली मुलगी एवढं खोटं बोलू शकते. आणि तिच्या गुन्ह्याची शिक्षा तिला मिळाली आणि त्यासोबत ती गुन्ह्याची शिक्षा मलाही मिळाली आहे. आणि मित्रांनो, इकडे सुभेदारांच्या घरी मात्र अर्जुन सायलीसोबत रोमॅन्टिक व्हायचा प्रयत्न करतो. सायली त्याला थांबवते, कुठली काळ वेळ काही आहे की नाही, जरा शांत व्हा.
मात्र अर्जुन म्हणतो का आपण केस जिंकलं, एवढी आनंदाची गोष्ट आहे, आपण सेलिब्रेट करायलाच हवं ना. मात्र ती म्हणते ठीक आहे आपण सेलिब्रेट करूया. मात्र तुम्ही घरच्यांची अवस्था बघता ना, अश्विन भाऊची अवस्था बघा. प्रिया जेलमध्ये गेल्यामुळे ते एवढे शॉकमध्ये गेले की त्यांना काहीही कळत नाही, कोणी जेवत नाही आहे, काही नाही. आणि तुमचं भलतंच काहीतरी. तो म्हणतो अगं ही केस जिंकण्यासाठी माझ्यासोबत तू पण किती कष्ट घेतलेत, तू माझ्यासारख्या माणसासोबत लग्न केलं, कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं होतं. मग ती म्हणते हो माझ्या नवरा काही बोलायचं नाही. म्हणजे ती पण रोमॅन्टिक व्हायचा प्रयत्न करते, पण ती म्हणते थोडं थांबा, मला ना घरच्यांची फार काळजी वाटते. प्रियाने एवढी फसवणूक केली त्यांची, ते बिचारे एवढे दुःखी झालेत. आणि कोणी आज न जेवता खाता पिता झोपले, मला बिलकुल ते आवडत नाही आहे. आणि मला त्यांच्या सगळ्यांचं जेवण खाऊन बघावं लागेल. मला अस्मिताचे डोळे पुरवायचे आहेत, पूर्णाचे औषध बघायचे आहेत आणि सगळ्यांना खाऊ पिऊ घालायचं आहे. आणि मग मी तुमच्याकडे येईल असं ती म्हणते. आणि मग अर्जुन म्हणतो वा काय बायको भेटली मला. म्हणजे ती आधी सगळ्या घरच्यांचा विचार करते आणि मग माझा विचार करते. मित्रांनो इथे आजचा हा भाग संपतोय. आज आपण बघितलं की प्रिया जेलमध्ये गेल्यामुळे फक्त सुभेदार नाही तर किल्ल्याला सुद्धा दुःखात गेलेत. कुणालाही विश्वास बसत नाही की आपली जवळची व्यक्ती असं काही करू शकते. पण अश्विनला अजूनही तिच्यावर भलताच विश्वास आहे. मला वाटतं येणाऱ्या भागामध्ये प्रिया अश्विनला मॅन्युप्युलेट करेल, त्याच्या थ्रू तिची ती गेम प्लॅन ती एक्झिक्यूट करेल आणि घरच्यांमध्ये पुन्हा कलह निर्माण करायचा प्रयत्न करेल. बघूया पुढच्या भागात काय होतं. पण त्याकरता तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर प्रेस करा. आणि तुम्हाला या मालिकेत काय आवडलं काय नाही आवडलं कमेंट करून जरूर कळवा. मित्रांनो तुम्हाला हा भाग आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर पण करा. भेटूया पुढच्या भागामध्ये, तोपर्यंत काळजी घ्या.